नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक PR श्रीजेश याची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन आहे 1. वॉर्न मार्केल, 2. जेम्स ॲडरसन, 3. झहीर खान, 4. लक्ष्मीपती बालाजी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. वॉर्न मार्केल. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी वॉर्न मार्केल यांची नियुक्ती झालेली आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. जुलै महिन्यात देशाचा घाऊक महागाई निर्देशांक किती टक्के नोंदविला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? ऑप्शन आहे 1. डेव्हलप इंडिया @2045, 2. डेव्हलप इंडिया @2047, 3. डेव्हलप इंडिया @2050, 4. डेव्हलप इंडिया @2046. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. डेव्हलप इंडिया @2045. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम डेव्हलप इंडिया @2045 ही आहे. आता पुढचा प्रश्न आहे. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन आहे 1. महाराष्ट्र, 2. राजस्थान, 3. केरळ, 4. तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. महाराष्ट्र. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स महाराष्ट्र या राज्यात आयोजित केली जाणार आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता? ऑप्शन दिले आहे 1. छ, 2. भ, 3. ज, 4. थ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ज. पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण ज हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. दंततालव्य वर्णाचा गट निवडा. ऑप्शन आहे 1. चंद्र, चकोर, चादर, 2. जंगल, जनता, जग, 3. जावई, जात, जनाबाई, 4. छत्री, छान, छाती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जावई, जात, जनाबाई. आता पुढचा प्रश्न आहे. विद्यार्थी शब्दाचा संधी प्रकार कोणता? ऑप्शन आहे 1. विसर्ग संधी, 2. स्वर संधी, 3. यापैकी नाही, 4. व्यंजन संधी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधी. विद्यार्थी शब्दाचा संधी प्रकार स्वर संधी हा आहे. आता पुढचा प्रश्न आहे. अणु अधिक अर्थ बरोबर काय? ऑप्शन आहे 1. अनूर्थ, 2. अनर्थ, 3. अनर्थ, 4. अन्वर्थ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अन्वर्थ. अणु अधिक अर्थ म्हणजेच अन्वर्थ. आता पुढचा प्रश्न आहे. षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे? ऑप्शन आहे 1. प्रथम व्यंजन संधी, 2. विसर्ग संधी, 3. तृतीय व्यंजन संधी, 4. अनुनासिक संधी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4
अनुनासिक संधी. षण्मास हा अनुनासिक संधी या प्रकारचा संधी आहे. आता पुढचा प्रश्न आहे, शेवराय टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन आहे 1. कर्नाटक, 2. आंध्र प्रदेश, 3. केरळ, 4. तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. शेवराय टेकड्या तामिळनाडू या राज्यात आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 2006च्या मध्यवधीत भारत व चीन यांच्यातील व्यापार सुरळीत चालू राहावा म्हणून हिमालयातील कोणत्या खिंडीचा मार्ग पुन्हा खुला करण्यात आला? ऑप्शन आहे 1. नथुला, 2. शिप्कीला, 3. जाराला, 4. चांगला. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नथुला. आता पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या टेकड्या पूर्व घाट व दक्षिण घाट जेथे एकमेकास जोडले जातात अशा ठिकाणी आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निलगिरीचे डोंगर. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात अवजड उद्योग, कमी भर, पायाभूत सुविधांवर अधिक भर असा औद्योगिकरणामा शैलीतील बदल डॅश डॅश इथून सुरू होतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6वी योजना. तर 6वी योजना इथून सुरू होतो. आता पुढचा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य वैशिष्ट्ये. खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वाढ. 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वाढ हे आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हे ची घोषणा केली आहे? ऑप्शन आहे 1. चीन, 2. अमेरिका, 3. रशिया, 4. जपान. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. आता पुढचा प्रश्न आहे, दुर्गा-2 प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 DRDO. दुर्गा-2 प्रणाली DRDO या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे. आता पुढील प्रश्न घेऊया. LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? ऑप्शन आहे 1. राजीव गौबा, 2. शशी थरूर, 3. जयराम रमेश, 4. योगेंद्र यादव. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजीव गौबा. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. भारत सरकारने कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार 2023. आता पुढचा प्रश्न आहे, मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन आहे 1. सौदी अरेबिया, 2. इराक, 3. उत्तर कोरिया, 4. इस्राईल. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इस्राईल. मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान इस्राईल या देशाचे आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? ऑप्शन दिलेले आहेत 1. संस्कृत मराठी, 2. संस्कृत प्राकृत, 3. कानडी हिंदी, 4. इंग्रजी संस्कृत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत प्राकृत. आता पुढचा प्रश्न आहे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय? ऑप्शन आहे 1. लेखन, 2. भावना, 3. भाषा, 4. पुस्तक.
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाषा. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आता पुढील प्रश्न घेऊया. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन आहे 1 संयुक्त व्यंजन, 2 जोडाक्षर, 3 द्वित, 4 वर्ण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जोडाक्षर. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे. श, श, स या वर्णांना डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन आहे 1 महाप्राण, 2 स्वतंत्र, 3 उष्मे, 4 अर्धस्वर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उष्मे. श, श, स या वर्णांना उष्मे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? ऑप्शन आहे 1 न, 2 उ, 3 ज, 4 क. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उ. आता पुढचा प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन आहे 1 21, 2 19, 3 20, 4 18. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा. आता पुढचा प्रश्न आहे. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? ऑप्शन आहे 1 59, 2 58, 3 51, 4 57. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 59. 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या 59 ही आहे. आता पुढील प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन आहे 1 14 वेळा, 2 15 वेळा, 3 16 वेळा, 4 13 वेळा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 15 वेळा. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 हा अंक 15 वेळा येतो. आता पुढचा प्रश्न आहे. घड्याळाच्या तबकडीवरील सर्व अंकांची बेरीज किती? ऑप्शन आहे 1 48, 2 74, 3 78, 4 97. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 78. घड्याळाच्या तबकडीवरील सर्व अंकांची बेरीज किती? तर 78. तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 78. आता पुढचा प्रश्न घेऊया. गेल्या 1 दशकात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांनी भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक अंतर्प्रवाह आकर्षिलेला आहे? ऑप्शन आहे 1 दूरसंचार, 2 खाद्यप्रक्रिया, 3 सेवा क्षेत्र, 4 खतांव्यतिरिक्त इतर रसायने. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सेवा क्षेत्र. आता पुढचा प्रश्न आहे. थेट विदेशी गुंतवणुकीचा 1997 ते 2000 सर्वाधिक वाटा कुठे गेला? ऑप्शन आहे 1 इलेक्ट्रॉनिक्स विद्युत साधने क्षेत्र, 2 अभियांत्रिकी क्षेत्र, 3 सेवा क्षेत्र, 4 अन्न व अन्न उत्पादित क्षेत्र. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अभियांत्रिकी क्षेत्र. आता पुढील प्रश्न घेऊया. सूर्यमालेत सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुरु. सूर्यमालेत सर्वाधिक उपग्रह गुरु या ग्रहाला आहेत. आता पुढील प्रश्न घेऊया. सिलिका व ॲल्युमिनियम ही 2 मूलद्रव्ये पृथ्वीच्या कोणत्या थरात आढळतात? ऑप्शन आहे 1 आंतःप्रावरण, 2 निफे, 3 सीमा,
4 सियाल. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सियाल. सिलिका व ॲल्युमिनियम ही 2 मूलद्रव्ये पृथ्वीच्या सियाल या थरात आढळतात. आता पुढील प्रश्न घेऊया. अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांना कोणता कालवा जोडतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पनामा. अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांना पनामा हा कालवा जोडतो. आता पुढील प्रश्न घेऊया. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात? ऑप्शन आहे 1 डेसिबल, 2 सोनार, 3 फेथम, 4 डोबिसन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फेथम. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.